प्रेरणादायी आहे. खरं तर मी त्या शाळेत जेव्हा आले त्यावेळी इथल्या सगळ्या जी व्यक्तिमत्व आहेत त्या प्रत्येकाचा अभ्यास करत होते. हे सगळं सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षिका बंधू आणि भगिनी, हा पुरस्कार मिळाला आणि त्यानिमित्ताने हा तुम्ही संस्थेने हा जो सोहळा आयोजित केलेला आहे तर मला खूप विशेष आनंद असा वाटतोय की हा आनंददायी सोहळा जो आहे तो पुन्हा पुन्हा अनुभवायला आपल्या शाळेत मिळावा असं वाटतंय. या पुरस्काराच्या निमित्ताने मला असं म्हणावं वाटतंय की जेव्हा आपली जडणघडण होत असते तो काळ मी अगदी माझ्या लहानपणापासून त्याचा विचार माझ्या मनात आला की ज्या आईवडिलांनी माझी जडणघडण केली की एक उत्तम नागरिक बनवण्यासाठी आवश्यक असलेले गुण आपल्या पिढीमध्ये यावे म्हणून सतत धडपड करत असलेले माझ्या आई आणि बाबा, त्यानंतर मला शिकवणारे शिक्षक असतील आजपर्यंतचे, माझे गावकरी असतील, त्यानंतर माझे पती की ज्यांनी मला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, माझे लाड करणारे सासरची मंडळी असतील आणि या संस्थेमध्ये या महामंडळ संस्थेमध्ये मी इथे काम करत आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की अशा संस्थेमध्ये मला काम करायला मिळत आहे, की शिक्षणाची सेवा मला करायला मिळत आहे. तर या विद्यापीठ मंडळ संस्थेमध्ये मला जे जे काही काम करायला संधी मिळाली आणि त्या सर्व संधीमुळेच मला हा पुरस्कार मिळालेला आहे असं मला वाटतंय. आणि म्हणूनच हा क्रांतिज्योती सावित्रीबाई पुरस्कार जो आहे अतिशय मोठा सन्मान आहे. हा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असा हा सन्मान आहे. तो सन्मान आपल्या विद्या महामंडळ संस्थेला मिळालेला आहे असं मला वाटतं आणि हा पुरस्कार आपल्या संस्थेला अर्पण केला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मी आणखी एक गोष्ट अशी व्यक्त करू इच्छिते की आजच्या या निमित्ताने जसं सरांना सांगितलं की आपण पुरस्कार दरवर्षी देऊया की अगदी कॅटेलिस्टसारखं काम करायला हवं आपण प्रत्येकाने की आज मला पुरस्कार मिळाला तर मी मार्गदर्शन म्हणून आपल्या शाळेतील इतर शिक्षकांनाही त्याचा उपयोग होऊ देणार आहे आणि त्याचं मार्गदर्शन मी करत राहणार आहे. तर अशा प्रकारे आणखी पुन्हा आपल्याला सर्वांना असा दिवस साजरा करायला मिळावा. आजच्या शैक्षणिक धोरणामध्ये 360 डिग्री मूल्यमापन हा एक टॉपिक आहे आणि त्याची सुरुवात आपल्या शाळेमध्ये झाली याचा मला विशेष कौतुक आणि अभिमान वाटला की माझ्या सिलेक्शनच्या वेळी अशा प्रकारे 360 डिग्रीमधून मूल्यमापन झालेलं होतं, सिलेक्शन झालेलं होतं की फक्त इंटरव्ह्यू घेणारे, फक्त परीक्षा घेणारे यांनीच फक्त मूल्यमापन केलेलं नाही तर विद्यार्थ्यांचंही मत तिथं घेतलेलं होतं. अशा प्रकारचं सर्वंकष मूल्यमापन करायला हवं अशी आत्ताची धोरणामध्ये जी नमूद केलेलं आहे त्याची सुरुवात आपल्या शाळेत झालेली आहे. कारण आपल्याकडे अतिशय थोर असे शिक्षक तज्ञ पूर्व वैद्यसर होते, त्यांनी इथली पायाभरणी केलेली आहे. या शैक्षणिक कार्याच्या प्रवासामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेली तिथे मला आपटे कशालेतून आलेले आहात म्हणून अतिशय सन्मान मिळालेला आहे आणि त्यामुळे ते काम करत असताना मला ती एक चांगली बैठक होती आणि प्रेरणा होती. त्यामुळे मी माझ्याकडे जिद्द कष्ट करण्याची तयारी असेल. परंतु ही जी गोष्ट होती ही प्रत्येक ठिकाणी मला पाहायला मिळालेली आहे. आपलं नाव फक्त राज्यात नाही, देशात नाही तर जगात सगळीकडे पसरलेलं आहे आणि आपल्या संस्थेचा सन्मान असाच उत्तरोत्तर वाढत राहो याच्यासाठी मी सतत कार्यरत होणार आहे. खूप सगळ्या शुभेच्छा 5 सप्टेंबरपासून 3 सप्टेंबरला जेव्हा डिक्लेअर झाला तर त्या दिवसापासून इतके फोन येत आहेत महाराष्ट्रभरातून शुभेच्छा देण्यासाठी फोन येत आहेत. त्यांना याच्यातून खूप प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत की जसं सर आता म्हणाले की त्याचं एक प्रेशर राहतं तर प्रचंड प्रेशर माझ्यावर आहे. फक्त पुणे नाही तर यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल सगळीकडून त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या आमच्या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आणि आमच्याकडे लक्ष असू दे कारण आपली शाळा कशी नामवंत आहे आणि त्या शाळेचं नाव तितकंच टिकवून ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थेचा विकास तर करायचाच आहे पण आज असं एकूण चित्र दिसतंय की महाराष्ट्रभरातून सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मला स्वतःला तिथं काम करणं आवश्यक आहे. आणि आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने अजून एक मला सांगावंसं वाटतंय की सर कसं म्हणाले की एखादी गोष्ट शिक्षकांनी या निमित्ताने तुम्ही सांगा तर मला असं वाटतं सर की नवोपक्रम
नवोपक्रम प्रत्येक शिक्षकाने करावा. एखादा प्रकल्प हाती घेऊन तो त्याच्यावर संशोधन करून त्याचं सादरीकरण करावं. SCRT आपल्याला स्पर्धा असतात की त्याचा फायदा आपल्या शाळेला होणार नाही, त्याच्यातून प्रगती होणार आहे. असे अनेक उपक्रम आपल्याला करता येतील. आपल्याकडील सन्माननीय रामराजे सर, देशमुख सर हे मार्गदर्शन करतीलच. त्याप्रमाणे आपण वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो. आणि एक पुरस्कारही म्हणून मला असं म्हणायचं की प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एकच भावना असायला पाहिजे, ती म्हणजे विद्यार्थी दिन. शिक्षक मोठा नाही आहे, विद्यार्थी मोठा आहे. विद्यार्थी हा आपला पांडुरंग आहे, त्याची आपल्याला सेवा करायची आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये